देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. उमेदवारी न मिळाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी सध्या रणसंग्राम सुरू आहे. उमेदवारी न मिळाल्यानं कोणी पक्षाचे झेंडे जाळत आहे, तर कोणी नेत्यांना शिव्या घालत आहे. अशात नागपुरात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. नागपूरच्या प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार किसन गावंडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून समर्थकांनी थेट त्यांना घरात कोंडून ठेवले. कार्यकर्ते पहाटेच गावंडे यांच्या घरी पोहोचले. गावंडे घरातच असल्याची त्यांनी खात्री केली व घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. भाजपकडून गावंडे यांना एबी फॉर्म मिळाला होता. मात्र नंतर गावंडे यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात आले. गावंडे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्जही दाखल केला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस उगवल्यानंतर समर्थकांनी गावंडे अर्ज मागे घेतील या भीतीपोटी त्यांना घरातच कोंडले. गावंडे यांनी हात जोडून समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना, मला इथं जाऊ द्यावं. मी माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक आहे, त्या बैठकीत जे काही होईल आल्यानंतर संताप इतका वाढला की भाजपचे माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांना परिसरात धाव घ्यावी लागली. त्याच्यात बाकी सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना, दोन्ही भागातील अभ्यंगनगर आणि त्या भागातील कार्यकर्त्यांच्या भावना, हजारीपाडच्या कार्यकर्त्यांच्या भावना हे सीएम साहेबांना सांगणार आहे. आज जे झालेल्या सगळ्या गोष्टी, कार्यकर्त्यांचं मत सगळं सीएम साहेबांसोबत बोलून मग यामध्ये सीएम मुख्यमंत्री साहेबच याच्यात शेवटचा निर्णय देणार आहे. इतका आक्रोश उभे आहे, कशी तुम्ही हे सगळी भावना समजून सांगणार आहे का? कुठल्याही परिस्थितीत जर दुसरा उमेदवार दिला तर आम्ही मतदान करू देणार नाही, असंही जे आहे ते म्हणत नाही. असं काही या भावना आज ठीक आहे, शेवटचे दिवस आहे, भावना तीव्र आहे, पण हे कार्यकर्ते नगरसेवक द्याल का त्यांना कार्यकर्त्यांचं पाहून? नाही, आता काही निर्णय असा झालेला नाही की त्याला तिकीट देणार की नाही देणार. आता आम्ही पक्ष कार्यालयात चाललो, तिथं हा निर्णय होणार आहे आणि तिथे कुणाला काय ऍडजस्ट करायचं ते तिथेच निर्णय होणार. मुख्यमंत्री विभागीय पक्ष निघतील माझ्यासोबतच ते येऊन राहिले. तुमची मध्यस्थी यशस्वी झालेली आहे. तोडगा आता निघणाऱ्या कार्यालयात जाऊन नाही ठीक आहे, निघणार. आता आम्ही कार्यालयात जाऊन या मधल्या मार्गाचाच आम्ही चर्चा करणार. नक्कीच आपल्यासोबत आहे परिणयजी फुके भाऊ. संकट उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नागपुरात रंगलेल्या या हाय व्होल्टेज ड्राम्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कॅमेरा पर्सन रोशन बोकाडेसह ध्रुव परहाडे, नेशन सिटी न्यूज, नागपूर.